नमस्कार, मनोहर देवतळे. तुम्ही जो हा व्हिडिओ पाहताय तो आहे आनंदवन चौकापासून तर सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजपर्यंत. तर आनंदवन पासून तर सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजपर्यंत जेवढे हे स्ट्रीट लाईट आहे तेवढे स्ट्रीट लाईट जे आहे ते 3 ते 4 वर्षापासून सुरू झाले नाही असा माझा आरोप आहे. खऱ्या अर्थाने आम्ही इथे काही जणांनी मला हे समस्या मांडली, त्या समस्याचं आम्ही निवारण करण्यासाठी काही ऑब्झर्वेशन करण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि पाहिलं का हे स्ट्रीट लाईट खऱ्या अर्थाने चालूच राहत नाही. काही जणांनी सांगितलं की इथे जेव्हा कार्यक्रम होता, आनंदवन ग्राउंडमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम होत असतो, एखादा फंक्शन जेव्हा होत असतो, तेव्हा हे स्ट्रीट लाईट खऱ्या अर्थाने चालू होतात, नंतर ते बंद केले जातात. पण आम्ही जेव्हा इथे ऑब्झर्वेशन केलं, आठवडी बाजार आपल्या आठवडी बाजार हप्त्यातून 2 वेळा असतो, आम्ही आठवडी बाजारला गेलो तर खऱ्या अर्थाने इथे स्ट्रीट लाईट आपल्याला चालू दिसले नाही. इथे खूप मोठा अंधार असतो आणि इथे आनंदवन मधले काही मुखबधीर लोक, काही अपंग लोक इथून भाजीपाला घेण्यासाठी येणं जाणं करत असतात. काही आसपासचे कॉलनीतले लोक इथून येणं जाणं करत असतात. तर इथे जर ऍक्सिडेंट झाला तर ग्रामपंचायत असो किंवा वरोरा नगर परिषद असो, तुम्ही जिम्मेदारी घ्यायला तयार आहात का? खरं म्हणजे आनंदवन चौकामध्ये कॉलेज असल्यामुळे, इथे अंधार असल्यामुळे काही मुलं इथे भेटायला येतात आणि काही जर अपघात इथे जर घडला तर ग्रामपंचायत असो किंवा वरोरा नगर परिषद असो, तुम्ही जिम्मेदारी घ्यायला तयार आहात का? खऱ्या अर्थाने हा खूप मोठा प्रश्न इथे उद्भवतो की हे स्ट्रीट लाईट जे उभे केलेले आहे ते फक्त शोकेससाठी उभे केलेले आहेत का? इथे खूप मोठा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो. याचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे मला वाटते. मी तुम्हाला विनंती करतो की आनंदवन चौकातले स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू कराल. मग ग्रामपंचायत असो किंवा वरोरा नगर परिषद असो. धन्यवाद.